पावसाळ्यात शेत कसं हिरवंगार झालेलं आहे. ऊस केलेला आहे, ऊसामध्ये थोडासा भुईमूग केलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा शेपू आणि कोथिंबीर घातलेली आहे. शेपूची भाजी घरी खाण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच त्यामध्ये घातलेली आहे. 2 दिवसाची सुट्टीत आम्ही गावी आलेली आणि थोडंसं शेतामध्ये आली. पाऊस होता त्यामुळे चिखल प्रचंड होता, तरी पण त्यातून म्हटलं थोडंसं एक जोडी तरी शेपूची भाजी आपल्याला घेऊन जावं आणि हे तोडून घेतलेले आहे, म्हणजे नंतर शेपू थोडीशी फुटून आली की एकदा दोनदा बनवता येते. आमच्याकडे शेपूची भाजी अशी कुडूनच घेतात, त्यामुळे एकदा दोनदा फुटून येते आणि गौरी गणपतीपर्यंत शेपूची भाजी असतेच घरी. जेवढी होती तेवढी थोडीशी गरजेची होती तेवढी तोडून घेतलेली आहे आणि बघा किती हिरवीगार आणि अशी कोवळी लुसलुशीत आहे आणि त्याचा सुगंध इतका दरवळत होता ना की गावरान शेपूची भाजी जी काय असते ती हीच असते बघा. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, परंतु मैत्रिणींनो मी चॅनलवरती जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे शेपूची भाजी कशी बनवावी, खूप छान अशी वेगळ्या पद्धतीने बनवण्याची पद्धत जी आहे ती माझी वेगळी आहे. त्या पद्धतीने नक्की बनवा. थोडीशी कोथिंबीर घेतली, कोथिंबीरला थोडीशी फुलं आलेली, त्यामुळे जेवढी थोडीशी चांगली वाटली तेवढीच घेतली.